कोल्हापूर परिक्षेत्रातील 5 जिल्ह्यांमध्ये मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू झाल्यापासून सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। 5 जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या चमू यांनी अत्यंत परिश्रम घेऊन मेहनत करून या पूर्ण कालावधीत मतदानाच्या दिवसापर्यंत चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आणि त्यामुळे सर्व मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडलेली आहे। या काळामध्ये मोठ्या प्रमाणात VIP सिक्युरिटी, दौरे, सभा आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रचार, वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा किंवा त्याचे निराकरण, प्रतिबंधक कारवाई, आंतरराज्य आणि आंतरजिल्हा स्तरावरचे चेकपोस्ट, फ्लाइंग स्क्वॉडमार्फत तपासणी, वेगवेगळ्या अवैध पदार्थांवर आणि त्यांच्या व्यवसायावर धाडी घालणे, या सगळ्या प्रकारे कारवाई पोलिसांमार्फत करण्यात आली होती आणि त्याचा सर्व परिणाम एकंदरीत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यात झालेला आहे। काही ठिकाणी जे तांत्रिक गुन्हे आहेत ते दाखल करण्यात आले आणि त्यांचा तपास सुरू आहे। मिरवणुका आहे हा परवानगी अधीनचा विषय आहे आणि याबाबत डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर आणि SP हे निर्णय घेतील, अन्यथा सरसकट मिरवणुकीला परवानगी नाही। परिक्षेत्रांतर्गत 5 जिल्ह्यांमध्ये कायदा सुव्यवस्था चांगल्या प्रकारे आहे, पूर्ण शांततेचं वातावरण आहे आणि 5 जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या मतमोजणीच्या दिवशीचे बंदोबस्ताचे पूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे आणि चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर येणारे बकरीद आणि तो उत्सव याची नियोजन केलेलं आहे आणि त्याचंही शांततापूर्ण उत्सव साजरा होईल अशी आम्हाला आशा आहे। नागरिकांनी स्थानिक पोलिसांना सहकार्य करावे आणि काही माहिती असल्यास, काही गोपनीय वार्ता असल्यास आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनला अधिकाऱ्यांना कळवावे ही माझी विनंती आहे। तर मतमोजणीचा जो दिवस आहे 4 तारखेला, त्यासाठी सर्व काउंटिंग सेंटर जिथे आहेत, ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये आहेत, तिथचे SP आणि डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर यांनी नियोजन करून चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। जे काही प्रतिबंधक आदेश आहेत त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल। कुठेही अवैध प्रकारे मिरवणुका काढणे, हुल्लडबाजी करणे, शांततेचा भंग करणे असे प्रकार होऊ नयेत यासाठी पेट्रोलिंग मोबाईल्स, फिक्स पॉईंट्स, स्टॅटिक गार्ड्स, स्टॅटिक फोर्सेस हे सगळे ठेवण्यात आलेले आहेत। स्थानिक पोलिसांच्या मदतीला विशेष सशस्त्र दल आणि होमगार्ड यांची मदत घेण्यात आलेली आहे। त्यामुळे मला नागरिकांना आवाहन करायचं आहे की त्यांनी मतमोजणीच्या दिवशी कोणत्याही अफवांना किंवा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये, पोलिसांची मदत घ्यावी, डायल 112 किंवा स्थानिक पोलीस स्टेशन अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना फोन करावा। डायल 112ला जो प्रतिसाद वेळ आहे तो कमी करण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्याबाबतीत सांगायचं तर जवळपास 6.5 मिनिटापर्यंत हा वेळ खाली आलेला आहे आणि कॉल करण्याचे प्रमाण नागरिकांकडून वाढलेलं आहे। याचा अर्थ की पोलिसांबद्दल जनतेला थोडा विश्वास जो आहे तो वाढत आहे आणि मदतीचे फोन केल्यास त्वरित मदत मिळण्याची हमी देण्यात आलेली आहे। जिल्हा पोलीस दलांकडून वेळोवेळी अवैध गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामध्ये हद्दपार, MPDA अंतर्गत स्थानबद्धता आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत विविध टोळ्यांवर कारवाई, एकूण 7 प्रकरणांमध्ये मोका अंतर्गत कारवाई करून 61 गुन्हेगारांवर कारवाई पूर्ण झालेली आहे।